हे बघा गुगल मॅप आम्हाला कुठे घेऊन आलाय. माळ रान आहे आणि ही एक बैलगाडी वाट असल्यासारखी आहे. पण मी समोर दाखवतो तुम्हाला की तू किती सुंदर ठिकाणी घेऊन आलाय. बघा आता. हे आहे ते सुंदर ठिकाण निवती बीच. हा रस्ता आहे खवणेकडे जाणारा आणि तिथं जाऊन आपल्याला कायाकिंग करायचंय, जे की माझं मागच्या ट्रिपमध्ये राहिलं होतं. मुद्दामून मग यावेळेस सिंधुदुर्गमध्येच आम्ही ट्रिपचं नियोजन केले. छान मजा येईल. तिथे गेले की दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. आलोय खवणे गावामध्ये. ते बीच जवळच आहे ना, मला थोडस चालत जावं लागणार आहे समोर, जिथं बुकिंग केलेलं आहे. बघूया पुढे गाडी कुठे लावता येते ते. सुंदर गाव, टुमदार गाव अशी कोणतीही विशेषणे या गावासाठी पुरेशी नाहीत. हे गाव इतकं सुंदर आहे ना की तुम्ही फक्त प्रेमात पडू शकता या गावाच्या. पास हे गाव फिरत असताना ना, हे गाव कधीच सोडू नये असं सतत वाटत राहतं. एवढं सुंदर हे गाव आहे. हे किती दिवस चालू राहते काय अजून? आता ह्या महिन्याभरच असणार. अच्छा, मे महिना, जून आणि जुलै बंद असते का? पाऊस पडला का बंद बंद. हा, पाऊस झाला का बंद. पूर येत असेल ना नदीला? ते मग हे वाळतं पाणी असतं, म्हणजे हा 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 सुकती भरती अशी असते. हा हा. सुकती भरती तर हे पाणी ना सगळं आता हे आता सुकत. हम्म. मग काय तसं कायाक करण्याची मजा सकाळीच असते. बरंच यांना डेव्हलप केलं ना कायाकच्या दृष्टिकोनातून. त्यात तिथेच येते का बॅनर, हे आहे स्वामी कायाक, जिथलं बुकिंग केलंय आपण. राईट लेफ्ट गाडी त्याच बॅलन्स त्या साईडला मारलं ते चांगले. साहू येतो का थांबतो? चला बसायचं आता. 0 मिनिटामध्ये शिकाल एवढी सोपी आहे ही होडी चालवणं. एक नंबर माहोल आहे. काय बोलू, हा निसर्ग पाहून ना थक्क झालोय मी. काही मिनिटे काहीही न विचार करता शांत बसावं असं वाटत आहे. मला ना स्वर्ग असतो या गोष्टीवर विश्वास नव्हता, पण आज मला त्या गोष्टीवर विश्वास बसलाय. कारण मी जे पाहतोय ना तो स्वर्गच आहे, खात्री आहे माझी. इतकी सुंदर ठिकाणं असतात, या गोष्टीवर विश्वास ठेवायला माझा मनच तयार होत नाहीये. पण काय करणार, ह्या गोष्टी समोरच तर दिसतायत. हे बाबा इकडे मासे पकडतायत, जाळे लावतायत. निसर्ग आणि याची लेवल जास्त नाहीये, हे खाली हे दिसत आहे. वंदात दे.
बरं अडकलेत. हे बघा आम्ही आता अडकायच्या परिस्थितीत आहोत, पण निसटणार आहे आम्ही त्यातून. अहो इकडे बघ, कुठं आला तू? कुठं आलास? हा हे बघ कुठं आला, कुठे आला साहू? साहसला विचारलेला प्रश्न माझ्याच मनाला पडला होता की यार कुठे आलोय आपण आणि का नाही आलो आपण आधी इथे. निसर्ग पाहून अंगावर शहारे येतात हे मला आज अनुभवता आलं. ह्या लांब लांब शेंगा दिसत आहेत का, हे या झाडाचे फळ आहेत आणि हे सरळ असे खाली पडतात आणि पाण्यामध्ये खूप असतात आणि इथेच रुजतात. किती सुंदर आहे हे. वाव. मला मरण्याआधी जर कोणी इच्छा विचारली ना माझी शेवटची, तर मी मरण्यासाठी इथंच येईल. थोडीशी अतिशोक्ती वाटेल, पण बघा ना किती सुंदर ठिकाण आहे हे. शांतपणे मरेल माणूस इथे. हे नाश्त्यासाठी असे छोटे छोटे हॉटेल बनवलेत. म्हणजे भूक लागली तरी इकडे सोय आहे, पण आम्ही खूप सकाळी आल्यामुळे नाही ती आता. हे बघा हे हॉटेल आहे, इथे जेवायला वगैरे लिंबू सरबत थोडस मिळते. फळं पडलेत. कायाक करताना थांबलोय मी थोडस, एक तर रिलॅक्सही झालोय आणि हाताला थोडासा आरामही मिळालाय. हे बघा हे फळ आहेत, ते कोणती वनस्पती आहे माहित नाही. हे बघा या समोर दिसतात ना झाडाला शेंगा, ते आहेत. पडली शेंग, फळ पडले एक. असेच रुजतात आणि याच्यापासून पुन्हा झाड तयार होतात. हे वर आहे हा शेंगा. मला या व्हिडिओमध्ये येण्याचा मोह आवरला नाही. त्याच्यामुळे मी वंदनाजवळ कॅमेरा दिला आणि मीही या निसर्गासोबत कैद झालो. समोर खूप जास्त ॲडव्हेंचर आहे. नॅरो वे आहे ना. स्वराला ॲडव्हेंचर पाहिजे होतं, हे अडकली. आणि ही तिची मम्मी आणि पप्पा अडकलेत आणि हे आम्ही अडकलोय. सगळी अडकाअडकीत चालू आहे आता इकडे. ए बघा ही गँग सगळी अडकली आहे इथं. तरी आम्ही सकाळी 7 वाजता आलो होतो, 6ला निघून. आता आम्ही सगळे सोबत चाललो. मला तर चप्पू मारायचं काम पडेना. एकमेकाला जहाजानं पकडले, भाऊजी नेतो म्हणाले. आमचा याला पकडलं तू. कुठे हे बघा साहू पण बसलाय. आता इकडे एक समोर गुहा आहे, त्यामध्ये जाणार आहे आम्ही. बघू. लहान असताना आपल्याला सतत हरवण्याची भीती वाटते. लहानपणी आपण गर्दी आणि एकांतवास यापासून नेहमी दूर राहतो.
पण आता या निसर्गात हरवून जावंसं वाटतं. किती विरोधाभासी आयुष्याची घडण होते आपल्या. आम्ही या निसर्गाने बनवलेल्या गुहेत अडकलो होतो, पण तरीही आम्हाला बाहेर पडावंसं वाटत नव्हतं. वेळ जणू येथेच थांबावी असं वाटत होतं, पण ती कधीच थांबणार नाही. त्यामुळे मी झाडांचा आधार घेत पुढे सरकत होतो. जसं आयुष्यात आपण सतत कोणाच्या तरी आधाराने पुढे सरकतो, अगदी तसंच. बरेच जण हे मान्य करणार नाहीत, पण आयुष्य हे असंच असतं. बघा ना, वनस्पतीही एकमेकाच्या आधाराने वाढतात, मोठ्या होतात, फुलतात आणि हा स्वर्ग निर्माण करतात. माणसाचंही तसंच आहे. काय हरकत आहे मान्य करायला? एकदाच हे मान्य करूयात आणि एकमेकाच्या आधाराने हा स्वर्ग टिकवण्याचा प्रयत्न करूयात, नाही का? वेळ प्रसंगी माणसाने 4 पावले मागे घ्यावीत. त्यामुळे प्रसंग अवधान साधून मी होडी उलटी चालवत या गुहेतून बाहेर पडलो. पण कायाकच्या निमित्ताने खवणे गावाशी व इथल्या निसर्गाशी घट्ट नाते जोडले गेलं. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण फक्त प्रेमात पडू शकतो या गावाच्या, आणि शेवटी तेच होतं. कसं वाटलं सांगा बरं आता? एक नंबर. खूप छान पहिला अनुभव. पुन्हा येऊ वाटेल का? हे गाव फिरायचं का? लय छान गाव आहे. व्हिडिओच्या शेवटाकडे आल्यानंतर एवढंच सांगेन, इथले स्थानिक हा निसर्ग जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. आपण पण त्यांना साथ द्यायला हवी. ते कचरा कुंडी ठेवतात, आपण कमीत कमी त्याचा वापर करूयात. आणि हो, शेवटची एक विनंती, भटकंती खोर चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुढील व्हिडिओमध्ये खवणे गाव दाखवले आहे, तोही व्हिडिओ बघा. आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. पाणी पाणी हे इकडे तुला जास्त पाणी दाखवतो. चल.